कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत असलेले धोकादायक झाड नगरसेविका दीपाली घाडगे यांनी सुरक्षितपणे घेतले हटवून। आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार। क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर। संपर्क 90 286 10 470। कोल्हापूर शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। ताराबाई पार्क परिसरातील झाड कोसळून वाहनांचे नुकसान आणि नागरिक जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच उद्योग भवन परिसरातील कनाननगर रोडवरील कोणत्याही क्षणी कोसळू शकणारे भले मोठे झाड नगरसेविका दीपाली घाडगे यांच्या सतर्कतेमुळे महापालिकेने सुरक्षितरित्या हटवले। यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली आहे। मुसळधार पावसामुळे उद्योग भवन परिसरातील कनाननगर रोडवरील एक भले मोठे झाड मधून तडकले होते। झाडाच्या एका बाजूला उद्योग भवन तर दुसऱ्या बाजूला दाट लोकवस्ती असल्याने ते कधीही कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता। या धोकादायक परिस्थितीची माहिती मिळताच नगरसेविका दीपाली घाडगे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि तात्काळ ते झाड उतरवून घेतले। यावेळी बोलताना नगरसेविका दीपाली घाडगे म्हणाल्या, गेल्या मागच्या आठवड्यात आपण पाहिलं की मुंबईमधली घटना असेल किंवा आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातली पण एक घटना असेल की एक लहान मूल त्यामध्ये दगावलं, स्कूल बसमध्ये मुंबईमध्ये एक लहान मूल दगावलं। तर हे जे काही प्रकार सुरू आहेत, वृक्ष जे काही पडत आहेत आता सध्या, तर त्यावर मी थोडंसं लक्ष केंद्रित करू इच्छिते। परवाच आपल्या ताराबाई पार्कमध्ये सुद्धा GST ऑफिसच्या पुढे एक झाड पडलं होतं। तर ते झाड जेव्हा पडलं ते 2 4 व्हीलर्सच्या वरती ते झाड पडलं। तर त्यामुळे मोठ्या गाड्यांचं नुकसान झालं, 2 लहान गाड्यांचं नुकसान झालं। नशिबानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। पण लगेचच काल आपण बघत असाल इथे माझ्या पाठीमागे एक खूप मोठं वृक्ष होतं जे पूर्णपणे मधून चिरलं होतं आणि वाऱ्याच्या हेलकाव्याने ते अजूनच चिरत जात होतं। त्याची संभाव्य शक्यता होती की ते अगदी 2-3 तासामध्ये ते पडलंच असतं। तर इथल्या नागरिकांनी मला कळवलं, त्यानंतर आम्ही इथे आलो, आपण प्रशासनाला कळवलं, झूम शिवाय MSEBच्या लोकांना कळवलं। MSEBच्या लोकांकडून थोडंसं जरा जास्त वेळ घेतला त्यांनी आम्हाला परमिशन द्यायला, त्यामुळे थोडी दिरंगाई झाली। पण नंतर त्यांनी आम्हाला सहकार्य केलं व त्यांच्या सहाय्याने आपण लाईट कनेक्शन बंद करून हे पूर्ण झाड आपण काल उतरून घेतलेलं आहे। जीवितहानी होण्यापासून किंवा इथं लहान लहान खूप घरं आहेत, ते झाड सरळ त्या घरांवरती पडलं असतं, अशामध्ये खूप मोठं नुकसान झालं असतं। तर ते नुकसान होण्यापासून आपण वाचवलं आहे। पण मला प्रशासनाला हेच सांगायचं आहे की आपण एक सर्वेक्षण केलं पाहिजे आहे। जी झाडं निर्जीव झालेली आहेत ही झाडं काढून टाकण्यास काही हरकत नसावी। शिवाय जी झाडं आपण लावू शकतो पुन्हा, त्या झाडांचं पुन्हा चांगल्या जागेमध्ये आपण रिप्लांटेशन करायला हवं आहे, जेणेकरून जी काही जीवितहानी असेल किंवा जो काही गाड्यांचं असेल किंवा घरांचं नुकसान जे काही लक्षात घेता हे टाळता येईल आपल्याला। तर मी आयुक्त साहेबांना शिवाय प्रशासनाला ही विनंती करते की एक सर्वेक्षण संपूर्ण कोल्हापुरातच आपण एक सर्वेक्षण करायला हवं आहे की झाडांची परिस्थिती काय आहे, कोणती झाडं कशा प्रकारची आहेत, ती जीवित आहेत का किंवा कमकुवत झाली आहेत का, हे बघून आपण पूर्वीच जर त्याच्यावर काही उपाय केला तर आपल्याला मोठी हानी टाळता येईल। या संदर्भात महापालिका आयुक्तांची भेट घेऊन शहरातील धोकादायक झाडांचे सर्वेक्षण आणि आवश्यक उपाययोजनांसाठी निवेदन देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।